गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल @पनवेलकर विशाल 3705। तर मित्रांनो, तुम्ही कसे आहात? एकदम कडक लाल भडक ना। तर आज आपला गणपती बाप्पांचा आहे चौथा दिवस। तर ॲक्च्युली काय झालं, काल मला व्हिडिओ बनवायला जमली नाही, मी थोडासा वेगळ्याच कामामध्ये बिझी होतो। तर आपण आज काय करूयात, जेवढे आपल्याला आरती कॅप्चर करता येतील किंवा काय बोलतात काय प्रसाद वाटप असेल, आरती असेल, अजून कोणाच्या घरी काही खेळ असतात, तर मित्रांनो आज आपण ते जास्तीत जास्त कॅप्चर करायला बघू। कदाचित मला आज बाहेर पण जायचं आहे, मीन्स मी बहुतेक मोटो व्लॉगिंग करेल किंवा कसं काय बघूयात आपण। तर मग स्टे ट्यून गाईज, थोड्या वेळामध्ये तुम्हाला मी परत भेटतो। तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आज सकाळी सकाळी आमच्या गावात काहीतरी काम चालू आहे, त्याच्यामुळे आज रस्ता शॉर्ट होणार। तर आता ही जंग झालेली आहे, गाडी इथनं काढायची घालायची, काढायची घालायची, कशी काय घालायची। तर मित्रांनो, आता आपण जरा जाऊन बघूयात। आपली गाडी मी काल पण सांगितलं खूप खराब झाली आहे, तर आता बघू सर्व्हिस सेंटरवाला जर अवेलेबल असेल तर आपण आपली गाडीला जरा नागिन बनवू, म्हणजे चकाचक अप्रतिम सुंदर बनवू। तर याच प्रकारे आपण आलेलो आहोत गावदेवी मंदिराजवळ। हे आमच्या इथलं खूप फेमस मंदिर आहे, म्हणजे एक लँडमार्क आहे गावदेवी मंदिर। तर राईट नाव आपण तिथं पोहोचलेलो आहोत। आपण फर्स्ट टाइम या रोडवर आलोय, म्हणजे या रोडचं उद्घाटन झाल्यापासून आपलं काही काम नाही ना या रस्त्यावर, म्हणून आपण गाडी घेऊन या रोडला येत नाही। आज कसं आपल्याला गाडी वॉशिंगला न्यायची आहे आणि आपल्याला जरा असं गावामध्ये एक छोटंसं काम होतं, तिथं गेलो होतो म्हणून या रोडनी गाडी टाकली मी। पण रोड हा मस्त बनवला, एकदम सुंदर चकाचक कडक लाल भडक। तर जसं तुम्ही पाहू शकता, पावसाचं आणि माझं नातं, मी गाडी काढली की पाऊस येतो म्हणजे येतो, हे फिक्स झालेलं आहे। तर आता आपण चाललोय छोट्याशा कामासाठी ONGC ला। माझी बारकी बहीण आली आहे, मी तिला घेण्यासाठी चाललोय ONGC ला। सॉरी या मित्रांनो, जरा मला आहे ना खूप सर्दी झाली आहे, त्याच्यामुळे जरा आवाज असा हेवी येतोय, म्हणजे अटकून येतोय जास्त। आणि आता पावसाचं काय करायचं, हाय का हाय गाडीवाल्याचं तर लक्षात नाही, नुसत्या चालवायच्या म्हणून गाड्या चालवतात बाबा। आता आमच्या इथले रोड पण रिस्की झाले। ऍक्च्युली काय झाले, रोड झाले बारीक आणि गाड्यांची वर्दळ जास्त झाली। तर चला मी फटाफट जातो, तिला पहिलं पिकअप करतो। पाऊस रिमझिम चालू झालाय आणि हे एक आमच्या इथं नेहमीचं नाटक झालंय, जेव्हा जेव्हा तुम्ही इमर्जन्सी मध्ये असणार तेव्हा हे फाटक तुम्हाला लागणार। आता हे नेहमीच झालंय, आम्हाला एवढा इरिटेट होतो ना, इमर्जन्सी मध्ये हा फाटक नेहमी लागतो। आता बघतो किती वेळाने उघडतो हा। मला वाटतं फाटक आत्ताच लागलंय, आता 10 मिनिटं खाईन शे। बघा आता ही ट्रेन आत्ताशी चालली आहे, आता हिला किती वेळ लागतोय काय माहित। मला वाटतं राजधानी एक्सप्रेस आहे, हो
पूर्ण AC गाडी आहे. पाहू शकता संपली. पाहू शकतो अचानक मध्ये क्लायमेट चेंज झालाय. 4 वाजले संध्याकाळचे, असं वाटतं 8 वाजले. एकदम ब्लॅकआउट झालं डायरेक्ट. आमच्या इथं असा पाऊस पडतोय, त्याला वेळ नाही, काय नाही, कधी पण पूर्ण ब्लॅकआउट झालं आता. वादळ यायची सुरुवात झालेली आहे मित्रांनो. आता आपण पाहू शकता आम्ही बाईकवरती चाललेलो गणपती बघण्यासाठी मित्राच्या घरी, पण आता काय ते जाऊ हे शक्य नाही आहे. आता आम्हाला गाडी घ्यायलाच लागेल. बहुतेक आता पाऊस सुरू होणार आहे. हे का एकदम घाणेरडं वादळ चालू झालंय. पाऊस आला पाऊस आला आणि भिजायची जराही इच्छा नाहीये. पाऊस जोरात येणार.